मित्रांनो, कासेगावचं हिंदकेसरी मैदान होतं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट्स द्यायला आलो आहे. आयोजक आहेत अतुलजी. काय सांगाल, काय अपडेट आहे? आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा चालक मालक आहेत त्यांना हेच अपडेट राहील की नोंदी अजून कंटिन्यू आहेत. काही बैलगाडा चालक मालकांचे फोन आले आहेत, काय डिझेलचे इश्यू आहेत किंवा आणि काय इश्यूज आहेत. त्यामुळं आपण नोंदी अजून कंटिन्यू ठेवलेल्या आहेत आणि उद्या सकाळी लॉट पडणार आहे. तर सगळ्यांना माझं परत हेच आग्रहाची विनंती ही राहील की बाबा तुम्ही जास्तीत जास्त नोंदी करून घ्याव्यात. दुसरी सांगण्यासारखी एक अपडेट अशी आहे की बाबा पावसाचं वगैरे किंवा कुठलं काय वातावरण इथं नाही आहे आणि मैदान आमचं कासेगाव हिंदकेसरी मैदान आहे ते पूर्णपणे उद्याच्या बैलगाडी शर्यतीसाठी सज्ज आहे. तरी जास्तीत जास्त अजून कोणाला नोंदी करायच्या असतील तर सगळ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त नोंदी करून घ्याव्यात. मित्रांनो, बघू शकता आत्ता आम्ही फाटीतच उभं आहे. कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण नाही आहे आणि चांगली सद्यस्थिती एकदम चांगली आहे आणि जास्तीत जास्त नावनोंदणी करा असं त्यांनी सांगितलं. मैदान बघू शकता, आता विद्युत रोषणाई झाली बघा चालू, बघू शकता तुम्ही. तर हे प्रामुख्याने अपडेट होते दोन. आणि जसं सांगितलं की उद्या लॉट्स पडले जातील. तर मैदानाची आखणी बघितली, कशा पद्धतीनं पुढं थांबाय जागा आहे, पाठीमागं थांबाय, हे सगळं पहिल्या व्हिडिओत बघितलंच असेल. पुन्हा एकदा बघा, फाटी ही मोठ्या आहेत, पुढं थांबाय जागा आहे, पाठीमागं थांबाय जागा आहे. आणि विशेष म्हणजे सर्व नंदी, प्रमुख नंदी इथं पळणार आहेत. तुमच्या आवडीचे सगळे नंदी इथं पळणार आहेत आणि त्यामुळं उद्या मजा येणार आहे. नक्की कासेगावचं जे हिंदकेसरी मैदान आहे, या मैदानात कोण येतं आहे ह्या वर्षीचं हिंदकेसरी, मजा येईल. पण तुम्हाला कोण वाटतं आहे ह्या वर्षी कुठल्या बैलाचे चान्सेस जादा वाटतात हिंदकेसरी होण्याचे? कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, आपण उद्या पायरे दाखवणारच आहोत, कोण कोणाबरोबर पळतं आहे, काय गोष्टी. कारण बरेचसे पैरं माहिती आहेत, पण कसं होतं रात्रीच पैरं बदलत असतात. पण उद्या आपण दाखवूयात. तुम्हाला कुठले पैरे माहिती आहेत कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.